असते, पण त्याशिवाय या व्यासपीठावरून अनेकदा जगभरातील काही गंभीर समस्यांवर देखील भाष्य केलं जातं. यंदाचा 97वा ऑस्कर सोहळा देखील याला अपवाद नव्हता. पाहूयात. ऑस्कर सोहळा म्हणजे जगभरातील तारे तारकांची मांदियाळी, कलाकारांचा महामेळा. अशा या महामेळ्याच्या व्यासपीठावरून अनेकदा जागतिक समस्यांना वाचाही फोडली जाते. यंदाही हेच घडलं. जगभरात सध्या इस्रायल हमास तणाव, रशिया युक्रेन युद्ध, अमेरिकेतील स्थलांतरितांचा मुद्दा असे अनेक विषय चर्चेत आहेत आणि याचाच परिणाम ऑस्करवरही दिसून आला. यंदा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार पटकावला तो नो अदर लँड या माहितीपटानं. हा माहितीपट बसेल ॲड्रा आणि युवल अब्राहम यांनी तयार केलाय. बसेल हे पॅलेस्टिनी आहेत तर युवल इस्रायली आहेत. या माहितीपटातून पॅलेस्टिनी वस्त्यांवरील इस्रायली हल्ले आणि त्यांचा परिणाम दर्शवण्यात आलाय. माहितीपटातून कधीकधी ॲड्रा आणि अब्राहम यांच्यातली मैत्री आणि तणावही दिसून येतो. हा पुरस्कार पटकावल्यानंतर दोघांनीही याच व्यासपीठावरून साऱ्या जगाला एक महत्त्वाची विनंतीवजा सल्ला दिलाय. पॅलेस्टिनींची सांस्कृतिक स्वच्छता करणं थांबवा असं या दोन युवकांनी जगाला थेट सुनावलंय. मानवाधिकारांचं संरक्षण करण्याचं आवाहनही दोघांनी केलंय. तर याच सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी झोई साल्दाना हिनंही अमेरिकेतील स्थलांतरितांची व्यथा मांडली. झोईनं हा पहिलाच अकादमी पुरस्कार पटकावलाय. त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना तिनं तिचं मन मोकळं केलं. माझी आजी 1961 मध्ये अमेरिकेत स्थलांतरित म्हणून आली आणि इथंच राहिली. मी एका स्थलांतरित कुटुंबाची अभिमानी मुलगी आहे. स्वप्न आणि सन्मानानं आम्ही इथं राहतो आणि मला माहिती आहे की मी हा पुरस्कार पटकावणारी पहिली जमैकन वंशाची अमेरिकन नागरिक आहे आणि मी काही शेवटची कलाकार असणार नाही. ही सुरुवात आहे. मला जो पुरस्कार मिळालाय तो एमिलिया पेरेझमधल्या स्पॅनिश बोलणाऱ्या मुलीसाठी मिळालाय. माझ्या आजीला आज माझा अभिमान वाटला असता. अमेरिकेत सध्या अवैध स्थलांतरितांविरोधात जोरदार मोहीम राबवली जाते. ट्रम्प यांच्या आदेशांवरून अवैध स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी धाडलं जातंय. त्याला अमेरिकेत जोरदार विरोधही होतोय. अशात एका स्थलांतरित मुलीनंच हा पुरस्कार पटकावला आणि आपली खंतही व्यक्त केली. दरम्यान नुकतीच झेलेन्स्की ट्रम्प ही भेटही गाजतेय. झेलेन्स्की ट्रम्प यांच्यातल्या खडाजंगीनंतर अमेरिकेतूनही ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली. तर गेले 3 वर्ष सुरू असलेल्या युद्धाविरोधातही आवाज वाढतोय. अशा डॅरिल हॅना या अभिनेत्रीनं ऑस्करच्या व्यासपीठावरून युक्रेनला समर्थन जाहीर केलं. त्या जेव्हा बेस्ट फिल्म एडिटिंगसाठीचा पुरस्कार घोषित करण्यासाठी आल्या तेव्हाच त्यांनी साल्वा युक्रेन ही युक्रेनची युद्ध घोषणा म्हटली. त्यानंतर त्यांनी हा पुरस्कार जाहीर केला. दरम्यान यंदा जानेवारी महिन्यात कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण आग लागली होती. लॉस एंजेलिसमधील हॉलिवूडकरांची घरंही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. अशात ही आग विझवण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अग्निशमन दलाचाही हॉलिवूडनं सन्मान केला. त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. लॉस एंजेलिसच्या अग्निशमन पथकाला व्यासपीठावर बोलावण्यात आलं आणि त्यांच्या कामाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. एकूणच केवळ कलाविश्वापुरता मर्यादित न राहता या व्यासपीठावरून जागतिक राष्ट्रीय समस्यांवरही भाष्य करण्यात आलं आणि ते करताना त्या कलाकारांनी कोणतीही भीड न ठेवता आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.